मनोज जरांगेंनी आपल्या आंदोलनाला यश आल्याची घोषणा केली आणि आता हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पण ही हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध? पहिली गोष्ट म्हणजे हे नेमकं गॅझेट काय असतं. गॅझेट हे सरकारद्वारे प्रकाशित केलं जाणारं राजपत्र आहे. त्यामध्ये सरकारी आदेश, अधिसूचना, कायदे, नियम, नियुक्त्या आणि इतर महत्त्वाच्या घोषणा प्रकाशित केल्या जातात. आता येऊया हैदराबाद गॅझेटकडे. स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थान होतं, जिथे निजामाचं राज्य होतं आणि मराठवाडा याच हैदराबाद संस्थानाचा भाग होता. 1941च्या हैदराबादच्या जनगणनेनुसार इथली 26% जनता मराठी ही मातृभाषा बोलत होती आणि हे प्रामुख्याने मराठवाड्यातल्या मराठा आणि कुणबी समुदायातले होते. ऐतिहासिक दस्तावेज असं सांगतात की हैदराबाद संस्थानात हा समाज प्रामुख्याने शेती करायचा आणि त्यामुळे सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये त्यांना जास्त संधी नव्हत्या. 1918 मध्ये निजामाने हैदराबाद गॅझेट जाहीर केलं. या गॅझेटमध्ये संस्थानातील लोकसंख्या, जाती आणि समुदाय, शेती आणि इतर व्यवसाय या सगळ्यांच्या नोंदी होत्या. आणि याच गॅझेटमध्ये मराठवाड्यामधल्या मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली अशी नोंद झाली आणि त्यांना कुणबी समाजासमान गणलं गेलं. त्यांना संधी मिळाव्या म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निजामाचा निर्णय या गॅझेटमध्ये आहे. अजून एक गोष्ट, 1884च्या एका रेकॉर्डमध्ये मराठाचा उल्लेखच नाही, म्हणजे त्यांना कुणबीच समजलं जायचं. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात मराठवाडा सामील झाला आणि हाच समाज मराठा म्हणून ओळखला गेला. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गात येतो. जरांगे या 1884च्या रेकॉर्डच्या आधारे या समाजाला कुणबी स्टेटस देऊन मग त्यायोगे ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून युक्तिवाद करत होते. पण हैदराबाद गॅझेट हा एक ठोस पुरावा असल्यामुळे त्या आधारे मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR सरकारने आंदोलनानंतर काढला आहे. अर्थात हे प्रकरण काही संपलेलं नाहीये. हे सगळं प्रत्यक्षात कसं अंमलात येणार, पुढे नेमकं काय होणार, असे बरेच प्रश्न आहेत.